सगळ्यात आधी करण्यात आली एक मिसिंगची तक्रार. नाशिकच्या निफाड पोलीस स्टेशनला मुस्कान तांबोळीने तक्रार दाखल केली. माझा नवरा शादाब तांबोळी सामान आणण्यासाठी घराबाहेर पडला, पण घरी परत आला नाही. आम्ही त्याला शोधायचा भरपूर प्रयत्न केला, पण काहीही पत्ता लागत नाहीये. पोलिसांनी तक्रार नोंदवली, वर्णन जाणून घेतलं आणि शादाबचा शोध सुरू केला. मग सापडला मृतदेह चांदवडच्या परसुली चिंचोली नदीच्या पुलाखाली, दोन्ही हात दोरीने बांधलेले, कमरेला आणि मांडीला डंबेल्स बांधलेल्या. पोलिसांनी चौकशी केली, वर्णन जुळवलं, तेव्हा हे स्पष्ट झालं की मृतदेह शादाबचाच आहे. 18 फेब्रुवारीला मिसिंगची तक्रार दिली. 22 फेब्रुवारीला शादाबचा मृतदेह सापडला. त्यानंतर आरोपींना पकडा, शादाबला न्याय द्या अशी मागणी करत गावात मोर्चे निघाले, ऑनलाईन मोहिमा काढण्यात आल्या. पण आरोपी सापडत नव्हते. 15 दिवस उलटून गेले, तरीही आरोपींचा शोध लागत नव्हता. गावात तणाव वाढलेला, पोलिसांवर दबाव होता. पण पोलिसांनी टेक्निकल एव्हिडन्स शोधले, शादाबची वर्षभराची बॅकग्राऊंड खोदून काढली आणि 11 मार्चला आरोपी सापडले. शादाबचा खून झाला होता. सूत्रधार होती मुस्कान तांबोळी. शादाब बेपत्ता असल्याची तक्रार देणारी त्याचीच बायको. पण बायकोनेच नवऱ्याला का मारलं? मृतदेह इतक्या विचित्रपणे कसा फेकला? शादाब सोबत नेमकं काय घडलं? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. नाशिकच्या निफाड तालुक्यातल्या उगाव इथं राहणारा शादाब रज्जाक तांबोळी. 4 वर्षांपूर्वी त्याचं लग्न मनमाडच्या मुस्कान शेख सोबत झालं. या जोडप्याला बाळ झालं. सगळं काही सुरळीत होतं, म्हणजे किमान सगळ्यांना असं वाटत तरी होतं. अशातच 18 फेब्रुवारीला शादाब गायब झाला. घरातलं किरकोळ सामान आणण्यासाठी शादाब घराबाहेर पडला, पण बराच वेळ झाला तरी घरी परत आला नाही. तांबोळी कुटुंबानं शादाबचा शोध घेतला. नातेवाईक, ओळखीचे लोक, मित्र सगळ्यांकडे चौकशी केली, पण काहीही उपयोग झाला नाही. शादाबचा पत्ताच लागत नव्हता. त्यामुळे रात्री उशिरा तांबोळी कुटुंबानं थेट निफाड पोलिसांकडे धाव घेतली आणि शादाब बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. 18 फेब्रुवारीला शोध सुरू झाला गायब असलेल्या शादाबचा. यात फक्त पोलीसच नव्हते, तर शादाबचे मित्र सुद्धा होते. त्यांनी सोशल मीडियावर ट्रेंड केला, शादाबचा शोध घ्या. सुरुवातीला मोबाईलचं लोकेशन, संशयितांची चौकशी यातून काहीच समोर आले नाही. पण 22 फेब्रुवारीला निफाड पोलिसांना चांदवड पोलिसांचा फोन आला आणि त्या फोनने केसचं सगळं गणितच बदलून टाकलं. चांदवडच्या परसूल गावच्या शिवारात असलेल्या परसुली चिंचोली नदीच्या पुलाखाली लाल रंगाचा शर्ट घातलेल्या एका इसमाचा मृतदेह पाण्यात तरंगताना काही लोकांना दिसला. त्यांनी याची माहिती चांदवड पोलिसांना दिली. पोलीस आले, मृतदेह बाहेर काढला. तेव्हा त्यांना धक्का बसला, कारण मृतदेहाचे दोन्ही हात नायलॉनच्या दोरीने बांधलेले, तोंडाला फडकं गुंडाळलेलं आणि कमरेला, मांडीला डंबेल्स बांधण्यात आल्या होत्या. पोलिसांनी आजूबाजूच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोणाची मिसिंग कंप्लेंट आहे का याची चौकशी केली. निफाड पोलिसांना विचारलं, तेव्हा त्यांनी सांगितलं की याच वर्णनाचा, याच वयाचा माणूस आमच्या इथून बेपत्ता आहे. इथून लिंक लागली. शादाबच्या कुटुंबातले लोक आले आणि त्यांनी शादाबचा मृतदेह ओळखला. नाशिक ग्रामीण पोलिसांचं फॉरेन्सिक टीम, डॉग स्क्वॉड घटनास्थळी आले. पुरावे गोळा केले आणि हत्येचा गुन्हा नोंदवत शादाबचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आणि आरोपींना शोधायला सुरुवात केली. शादाबच्या मृत्यूची बातमी त्याच्या गावात वाऱ्यासारखी पसरली. गावकऱ्यांनी शादाबच्या घरी धाव घेतली. शादाबचा मित्रपरिवार मोठा होता. गावातल्या लोकांशी चांगले संबंध होते. त्यामुळे गावकऱ्यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. सोशल मीडियावर शादाबला न्याय द्या अशी मोहीम सुरू झाली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी निफाडमध्ये मोर्चे काढले. पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिय्या दिला. पोलिसांना निवेदन देत आरोपींना अटक करावी अशी मागणी केली. शादाबच्या मृत्यूनंतर गावातले सगळे नागरिक एकत्र आले. त्यांनी शोकसभा घेतली. पण या सगळ्यात आरोपींचा शोध घेण्यासाठी दबाव वाढत चालला होता. आठवडा उलटून गेला तरी आरोपी सापडले नव्हते. त्यामुळे उगाव गावात भीती निर्माण झाली होती. पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली. खबरांचं नेटवर्क ऍक्टिव्ह केलं. टेक्निकल एव्हिडन्स गोळा केले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं शादाबची मागच्या वर्षभराची सगळी हालचाल ट्रॅक केली. तो कुणाला भेटायचा, कुणाशी बोलायचा, त्याच्याशी कोण कॉन्टॅक्टमध्ये होतं, कोण अचानक कॉन्टॅक्टमध्ये आलं, ही सगळी माहिती काढली आणि खबरांचं नेटवर्क वापरून काही संशयित आरोपींपर्यंत पोहोचले. त्यांना मालेगाव, मनमाड या भागांमधून उचललं. चौकशी केली आणि मग सुटलं शादाबच्या मृत्यूचं कोडं. शादाबची हत्या रागाच्या भरात झाली नव्हती. ती झाली होती रीतसर प्लॅन करून. प्लॅन केलेला शादाब बेपत्ता असल्याची तक्रार देणाऱ्या त्याच्याच बायकोने, मुस्कान तांबोळीने. मुस्कानचं लग्न झालं होतं.
पण मागच्या काही दिवसांपासून तिचे मनमाडच्या ऋषभ वर्मा सोबत प्रेम संबंध जुळलेले. या दोघांना लग्न करायचं होतं, पण अर्थातच शादाब अडथळा ठरत होता. त्यामुळे मुस्काननं आपले प्रेम संबंध, ऋषभ सोबत लग्न करायची इच्छा याबद्दल आपला भाऊ शाहरुख शेखला सांगितलं. मुस्कान, ऋषभ आणि शाहरुख तिघ जण भेटले. आणखी काही मित्रांना बोलवलं आणि शादाबला कायमचं संपवण्याचं प्लॅनिंग केलं. त्यासाठी त्यांनी दिवस निवडला 18 फेब्रुवारीचा. 18 तारखेला दुपारी सोन्याच्या दागिन्यांचा व्यवहार करायचा आहे असं सांगून त्यांनी शादाबला मनमाड मालेगाव रोडवरच्या बंद पडलेल्या एका पोल्ट्री फार्मवर बोलवलं. ते शाहरुखचे मित्र दबा धरून बसलेले. शादाब आल्यानंतर त्यांनी त्याला मारहाण केली. तो प्रतिकार करायला लागला हे बघून त्याचे हातपाय नायलॉनच्या दोरीने बांधले. तो ओरडू नये म्हणून तोंडाला कपडा बांधला आणि त्याची हत्या केली. मग ठरल्यानुसार पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी शादाबच्या मांडीला आणि कमरेला लोखंडी डंबेल्स बांधले आणि त्याचा मृतदेह नदीत फेकून दिला. मुस्कानला या प्रकरणाची माहिती देण्यात आली, पण काहीही शंका येऊ नये म्हणून मुस्कान घरीच थांबली. तिनेच तक्रार दिली. तिचा भाऊ शाहरुख आपल्या दाजींना शोधायला लागला, त्यामुळे त्याच्यावरही कोणाचा संशय आला नाही. ऐन तारुण्यात एक मूल असताना पती गमावल्याने मुस्कानबद्दल सहानुभूती तयार झाली. त्यामुळे कुणालाही मुस्कानबद्दल शंका वाटली नव्हती. पण बॉयफ्रेंडशी लग्न करायचं म्हणून थेट नवऱ्याला संपवायचा प्लॅन तिच्याच डोक्यातून आलेला. मनमाड आणि मालेगाव मधून संशयित आरोपींना अटक केल्यानंतर त्यांनी मुस्कान आणि शाहरुखचा प्लॅन उलगडला. त्यानंतर मुस्कान, शाहरुख आणि ऋषभला अटक करण्यात आली. एकूण 7 आरोपी या प्रकरणात अटकेत आहे. त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. ज्याच्या शोधासाठी लढा दिला त्याच मित्राचा डंबेल्स बांधून पाण्यात सोडलेला मृतदेह बघून शादाबच्या मित्रांना मोठा धक्का बसलाय. पण त्यापेक्षा मोठा धक्का बसलाय तो मुस्कानमुळे. 21 दिवस तिच्या डोळ्यात नवरा गेल्याचं दुःख होतं, पण त्या दुःखाआडचा खरा चेहरा नवऱ्याला संपवण्याच्या खुंखार प्लॅनिंगचा होता.